झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने शहरात कारवाई केली. या कारवाईत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री प्रकरणी एकूण 11 गुन्हे दाखल करून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण 622 लिटर गावठी हातभट्टी दारू, रासायने व दारू बनवण्याचे साहित्य हस्तगत केले असून जप्त मुद्देमालाची किंमत 45,450 रुपये इतकी आहे. तर संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय देवपूर व पश्चिम देवपूर परिसरात जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 5,100 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साधने जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.